नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। वक्त हो चुका है महाराष्ट्र बुलेटिन का, जहां हम बात करेंगे धुले की। जहां बता दें कि नगर निगम की 15वीं प्रशासनिक आम बैठक पैगुड़े सभागृह में संपन्न हुई। इसके साथ ही बात करेंगे महाराष्ट्र की, जहां महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने कश्मीर के पहलगाम में आतंकवादी हमले की निंदा की है। धुले में धुले नगर निगम की 15वीं प्रशासनिक आम बैठक आज पैगुड़े सभागृह में उत्साह के साथ संपन्न हुई। आयुक्त अमिता दगड़े पाटिल की अध्यक्षता में आयोजित इस बैठक में शहर विकास से संबंधित महत्वपूर्ण निर्णय लिए गए। इस अवसर पर सहायक आयुक्त शोभा बाविस्कर, सचिव मनोज वाघ, कार्यकारी अभियंता नवनीत सोनावड़े, कार्यकारी अभियंता वर्षा घोगारी सहित सभी विभाग प्रमुख उपस्थित थे। बैठक में आयुक्त अमिता दगड़े पाटिल ने महत्वपूर्ण विषयों पर जानकारी प्रदान की। उन्होंने कहा कि धुले नगर निगम की सीमाओं को 2018 में बढ़ाया गया था और तदनुसार 2022 के लिए मसौदा विकास योजना पर काम शुरू हो गया। ये मसौदा योजना आज नगर नियोजन विभाग द्वारा प्रस्तुत की गई थी और इसकी समय सीमा बढ़ाने और इसे प्रकाशित करने का प्रस्ताव आज महासभा में अनुमोदित किया गया। जल्द ही गजट अधिसूचना प्रकाशित की जाएगी और उसके बाद यह नक्शा 1 महीने तक नगर निगम में नागरिकों के देखने के लिए उपलब्ध रहेगा। इसके अलावा महासभा ने कुछ महत्वपूर्ण विकास कार्यों को मंजूरी दी। शहर में खुले स्थान पर ध्यान कक्ष बनाने तथा वादी भोकर रोड और नखा रोड पर स्थित चौराहों का अपने खर्च पर सौंदर्यीकरण करने के प्रस्तावों को मंजूरी दी गई। इसके अलावा टावर गार्डन और अहिल्या देवी होलकर की प्रतिमा के सौंदर्यीकरण का पुराना प्रस्ताव भी नवीनीकृत किया गया, क्योंकि इसकी समय सीमा समाप्त हो चुकी है। आज आयोजित आम बैठक में इन सभी कार्यों को मंजूरी दी गई। महानगरपालिकेची 15वी प्रशासकीय महासभा होती। आज महत्त्वाचे 5-6 विषयांसाठी सभा घेण्यात आली। याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की 2018 मध्ये आपल्या शहराची हद्दवाढ झाली। 2022 पासून या हद्दवाढीच्या विकास आराखड्यावर आपण काम करतो, प्रारूप विकास आराखड्यावर। तर आज आपण त्या प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यासाठी आपल्याला तो जी याची टीम आहे नगररचना विभागाची, त्यांनी हा प्रारूप विकास आराखडा आज आपल्याला महापालिकेला हँडओव्हर केला आणि आज त्यांना मुदतवाढ देण्याचा आणि हा विकास आराखडा प्रसिद्ध करण्याचा ठराव आपण आजच्या महासभेमध्ये केला। निश्चितच पुढच्या 20 वर्षाची रूपरेषा विकासाची या हद्दवाढ भागाची ठरण्याला या विकास आराखड्यामुळे मदत होईल। हा आपण आता प्रसिद्ध करतो, गॅझेट पब्लिकेशन होईल याचं, आणि पुढचा 1 महिनाभर आपल्या महापालिकेच्या क्षेत्रात महापालिकेमध्ये हा नकाशा सगळ्यांना बघायला मिळेल, आरक्षणाचे डिटेल बघायला मिळतील। या सगळ्यांच्या ऑब्जेक्शन सजेशनचा अंतर्भाव करून आपण त्यानंतर पुढची कारवाई याच्यामध्ये करणार आहोत। तर शहराच्या विकासाचं पुढचं पाऊल या प्रोसिजरला म्हणता येईल। तर ही एक मोठी गोष्ट आज आपण या महासभेमध्ये याला मंजुरी देऊन पुढे एक्सेलरेट केलेली आहे। त्यानंतर काही ओपन स्पेसमध्ये मेडिटेशन सेंटर वगैरे स्थापन करण्याच्या संदर्भामध्ये आणि वाडी भोकर रोड आणि नकाणे रोडवर स्वखर्चातून चौक सुशोभीकरणाच्या याला आपण आज मान्यता दिलेली आहे। सोबत अहिल्या देवींचा जो आपला टॉवर गार्डनमधला पुतळा आहे त्याच्या याच्यासाठी आपण ठराव पूर्वी केला होता, पण ती 1 वर्षाची मुदत संपल्यामुळं आता पुन्हा तो ठराव नव्याने केलेला आहे। आपण आपल्याला माहिती आहे की याचं काम आपलं निस्सारण योजनेचं काम आपलं टप्पा 2 मध्ये चालू आहे, अमृतमध्ये। तर याच्यामध्ये जे काही टेक्निकली आता काम करताना जे काही चेंजेस होणार आहेत किंवा जे काही आपल्याला जागेवर काम करताना अडचणी आल्यावर आपल्याला जे बदल करणार आहेत, या सगळ्या बदलांना मान्यता आपण स्टेट लेवल टेक्निकल सँक्शन कमिटी असते आपली, त्या कमिटी पुढे घेतो। त्या SLTC पुढे प्रस्ताव पाठवण्यासाठी आपण हे करतो। आपल्याला सगळ्यांना माहिती की नदीमध्ये डायरेक्टली नाले जाऊन खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं। तर मोती नाल्यावर, सुशी नाल्यावर आपल्या इंटेक वेल असणार आहेत, पण कुमारनगरच्या वर जो एक नाला आपल्या नदीमध्ये येऊन मिसळतो तो अनट्रीटेड त्याचं ते गटारीचं किंवा याचं पाणी येतं, तर तिथं पण एक इंटेक वेल आणि तिथून ते पाणी याला आणून ट्रंकमेनमध्ये आणण्यासाठीचं पण आपण प्रस्तावित याच। धुले से सी न्यूज़ संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट।
कश्मीर के पहलगाम में आतंकवादियों द्वारा किए गए कायराना हमले के विरोध में मनसे ने जोरदार नारेबाजी की और दोषियों को पकड़कर सख्त सजा देने की मांग की गई। बता दें, कश्मीर के पहलगाम में मंगलवार दोपहर पुलिस की वर्दी पहने धार्मिक चरमपंथियों ने गोलीबारी की। इसमें 27 पर्यटक मारे गए, कुछ लोगों को कुरान पढ़ने के लिए मजबूर किया गया और फिर गोली मार दी गई। इस घटना के विरोध में मनसे ने राजगढ़ में नारे लगाए। महासचिव दिनकर पाटिल ने इस संबंध में सख्त कार्यवाही की मांग की। वहीं प्रदर्शनकारियों ने पाकिस्तानी झंडा जलाया। इस विरोध प्रदर्शन में बड़ी संख्या में मनसे पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद थे। सरकार कोणाचं असो या देशाच्या एकत्मतेसाठी काल जो भ्याड हल्ला आपल्या देशातील नागरिकांवर झाला ते मृत्युमुखी गेले आणि त्यांना आज आपल्या देशामध्ये संपूर्ण या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्याचा आम्ही सुद्धा निषेध करतो। सरकारने या हल्ला करणाऱ्यांना पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे आणि ज्यांनी हल्ला केला त्यांना सोडलं नाही पाहिजे। आम्ही देशाच्या एकात्मतेबरोबर देशासाठी आम्ही बरोबर राहणार आणि आम्ही सुद्धा त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो। असं पुन्हा घडणार नाही। 25 वर्षांनंतर एवढा मोठा भ्याड हल्ला आपल्या देशावर झालेला आहे, हा पुन्हा होऊ नये यासाठी सरकारने कठोर पावलं उचलून हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे। त्यांना सुद्धा अशाच प्रकारे मारलं गेलं पाहिजे। त्यासाठी आम्ही आज आमच्या महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांचा निषेध करतो। महाराष्ट्र से सी न्यूज़ संवाददाता प्रकाश खैरे की रिपोर्ट। फिलहाल इस बुलेटिन में बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।